हा मार्ग आहे मंदिराकडे जाण्याचा. आम्हाला वाटलं होतं हा मार्ग तिरुपती बालाजी मंदिराकडे जाण्याचा आहे, पण हा मार्ग तिकडचा नाही आहे. आता आम्हाला मंदिर भेटत नाही आहे. बघूया आम्हाला मंदिर भेटतं की नाही. काय करायला लागेल माहिती नाही. इकडे सगळं भूलभुलैया आहे. आम्हाला रांगेत लागायचं आहे दर्शनासाठी, पण आम्हाला भेटतच नाही आहे. काय करणार. फायनली आम्हाला गाडीच करावी लागली. बसेस भरपूर आहेत पण वेळ नाहीये तेवढा थांबण्यासाठी आणि भरपूर बसमध्ये रश भेटतो म्हणून आम्ही कार केलेली आहे. त्यांचंही पोट पाणी आहे, त्यांनाही धंदा वगैरे त्यांचा झाला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही हा पण विचार केला आणि गाडी केली. फायनली इकडे सगळे पब्लिक रात्रभरापासून दमलेली आहे आणि आराम करत आहे. तिकडेच ज्यांना रूम वगैरे नाही भेटत ते लोक असे पण राहतात. देवाच्या अंगणामध्ये खूप मोठी जागा आहे भक्तांसाठी. ही बघा लाईन. जमा करणं पडेल लॉकर. ही जनरलची लाईन आहे आणि इकडे तिकीट दाखवावे लागतात. आता पुढे मोबाईल जमा होणार आहेत. आता मी याच्या पुढे शूट करू शकणार नाही. आता दर्शनाला जात आहे मी. नाही गोविंदा. खूप छान दर्शन झाले आणि आम्ही 3.5-4 तासामध्ये बाहेर आलो आहोत दर्शन करून आणि खूप मन प्रसन्न झालं. एवढा रश नव्हता. माहिती नाही देवाची काय कृपा होती, आमचे एवढे सुंदर दर्शन झाले. जय श्री हरी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मंदिर बघा किती सुंदर आहे. मंदिराच्या बाहेर एवढी मोठी जागा आहे. भले दर्शन आपल्याला घाईघाईमध्ये जरी भेटलं असेल तरी बाहेर येऊन इकडे शांतपणे मंदिराला बघत आपण उभे राहू शकतो. किती भक्तांची गर्दी असली तरीही इथे लाखो भक्त उभे राहू शकतात. एवढी मोठी जागा आहे मंदिराच्या बाहेर. मन प्रसन्न झालं, धन्य झालं दर्शन करून. त्याला खूप छान दर्शन झाले. खूप मन प्रसन्न झालं. 4 घंट्यामध्ये मी दर्शन करून आलेली आहे आणि खूप खूप धन्य झाली मी दर्शन करून. एवढ्या लहान वयामध्ये मी एवढ्या यात्रा केल्या. देवाचा आणि माझ्या आईवडिलांचा मला खूप आशीर्वाद आहे म्हणून मी एवढ्या लहान वयात सगळे दर्शन करत आहे. आता ह्याच्या पुढे उद्या मी कुठे जाणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला माहिती पडेल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. गोविंदा गोविंदा. इकडे आपण नारळ फोडू शकतो आणि अगरबत्ती करू शकतो.
एक्झिट गेट आहे आणि इकडे पण मंदिर आहे. आंजनेय स्वामी वारी मंदिर. इकडे असे भजन चालतात आणि खूप बरं वाटतंय. बघा भक्त कसे झोपले आहेत. हे सगळे वेटिंगवाले आहेत. ज्यांचा नंबर नाही आलेला त्यांना उद्याचं टोकन भेटलं असेल तर ते लोक इकडे वेटिंग करतात. काही लोक हॉटेल घेत नाहीत किंवा त्यांना हॉटेल भेटत नाही इकडे ऑनलाईन बुकिंगमध्ये. आतमध्ये बघा अशा प्रकारची मार्केट पण आहे. तुम्हाला जे घ्यायचं असेल ते आतमध्ये भेटेल. आणि इकडे खाण्यासाठी पण भरपूर सारे रेस्टॉरंट आहेत. फ्री प्रसाद पण आहे. इकडे बघा जी केस दान करतात हे त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. इकडे पण लाईन लावून पुढे जायचं केस काढण्यासाठी. ज्यांना हेअर दान करायचे आहेत त्यांनी इकडे करावे. काही लोक आपल्या इच्छानुसार थोडीशी पण केस कापू शकतात. इकडे बघा फ्री बसची सुविधा आहे. तर आमची जिथे गाडी पार्क केली आहे तिकडे आम्हाला सोडवत आहे ही बस आणि आम्ही जात आहोत बसमध्ये. फ्री बस. बघा कशा प्रकारे आमचं दर्शन झालं. भरपूर छान आणि भरपूर मन प्रसन्न झालेलं आहे. माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलण्यासाठी. लोकांना ह्या दर्शनासाठी लोकांना 2-2 दिवसही लागतात पण आम्ही 4 तासात हे दर्शन कंप्लीट केलेलं आहे. आणि नशिबाच्या गोष्टी नाही पण ते लोक पण नशीबवालेच आहेत. तेवढेच नशिबामध्ये आम्हाला लवकर भेटले, कोणाला उशिरा भेटतात. म्हणून असं काही नाही, सगळे नशीबवाले आहेत. सगळ्यांची देव इच्छा पूर्ण करो. इकडे जेवढी लोक आलेत त्यांना चांगल्या प्रकारे दर्शन भेटायला पाहिजे. आणि आता मी इकडेच माझा ब्लॉग एंड करते. उद्या भेटते तुम्हाला नवीन टॉपिक नवीन सुरुवातीला. आणि उद्याचा दिवस माझा कसा जाईल, कुठे दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत, भेटूया उद्या. बाय बाय, गुड नाईट. गोविंदा गोविंदा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. इकडनं एक्झिट गेट आहे आणि इकडे पण मंदिर आहे. आंजनेय स्वामी वारी मंदिर. इकडे असे भजन चालतात आणि खूप बरं वाटतंय.
थोडेसे झोपले आहेत. हे सगळे वेटिंगवाले आहेत. ज्यांचा नंबर नाही आलेला त्यांना उद्याचं टोकन भेटलं असेल तर ते लोक इकडे वेटिंग करतात. काही लोक हॉटेल घेत नाहीत किंवा त्यांना हॉटेल भेटत नाही इकडे ऑनलाईन बुकिंगमध्ये. आतमध्ये बघा अशा प्रकारची मार्केट पण आहे. तुम्हाला जे घ्यायचं असेल ते आतमध्ये भेटेल. आणि इकडे खाण्यासाठी पण भरपूर सारे रेस्टॉरंट आहेत. फ्री प्रसाद पण आहे. इकडे बघा जी केस दान करतात हे त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. इकडे पण लाईन लावून पुढे जायचं केस काढण्यासाठी. ज्यांना हेअर दान करायचे आहेत त्यांनी इकडे करावे. काही लोक आपल्या इच्छानुसार थोडीशी पण केस कापू शकतात. इकडे पण बसायची सुविधा आहे आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत तिरुपती बालाजीमध्ये. ज्यांची इच्छा आहे पूर्ण हेअर काढायची ते हेअर पूर्ण पण काढतात आणि ज्यांची इच्छा आहे थोडेसे केस द्यायची ते पण देऊ शकतात. फक्त आपल्या इच्छेनुसार केस इकडे दान करतात. म्हणतात तिरुपती बालाजीवरती कर्ज आहे आणि ते ह्या कलियुगाच्या एंडपर्यंत त्यांना पूर्ण करायचं आहे. म्हणून सगळे भक्त त्यांची मदत करत आहेत. गोविंदा गोविंदा. हा हॉल आहे केस कापण्यासाठी आणि सगळे नावी बसले आहेत बघा. आमची गाडी पार्किंगमध्ये आहे तर आम्हाला इकडे फ्री बस भेटलेली आहे. आम्ही निघालो आहोत बसकडे जाण्यासाठी. इकडे बघा फ्री बसची सुविधा आहे. तर आमची जिथे गाडी पार्क केली आहे तिकडे आम्हाला सोडवत आहे ही बस आणि आम्ही जात आहोत बसमध्ये. फ्री बस. बघा कशा प्रकारे आमचं दर्शन झालं. भरपूर छान आणि भरपूर मन प्रसन्न झालेलं आहे. माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलण्यासाठी. लोकांना ह्या दर्शनासाठी लोकांना 2-2 दिवसही लागतात पण आम्ही 4 तासात हे दर्शन कंप्लीट केलेलं आहे. आणि नशिबाच्या गोष्टी नाही पण ते लोक पण नशीबवालेच आहे. तेवढेच नशिबामध्ये दर्शन भेटतो. आम्हाला लवकर भेटले कोणाला उशिरा भेटतात म्हणून असं काही नाही. सगळे नशीबवाले आहेत. सगळ्यांची देव इच्छा पूर्ण करो. इकडे जेवढी लोक आलेत त्यांना चांगल्या प्रकारे दर्शन भेटायला पाहिजे. आणि आता मी इकडेच माझा ब्लॉग एंड करते. उद्या भेटते तुम्हाला नवीन टॉपिक नवीन सुरुवातीला. आणि उद्याचा दिवस माझा कसा जाईल कुठे दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत भेटूया उद्या. बाय बाय. गुड नाईट. गोविंदा गोविंदा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.